सध्या मी पाथरी शहरातील शांताबाई नखाते विद्यालय येथे आहेत। परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयातर्फे जनगणना 2027चा पहिला टप्पा येथे पार पडत आहे। प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडत आहे। आमच्यासोबत आहेत सहाय्यक महसूल अधिकारी परदेशी मॅडम व सोबतच नोडल अधिकारी वाघमारे सर आहे। आपण त्यांच्याशी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की पाथरी शहरातील शांताबाई नखाते विद्यालयामध्ये जनगणना 2027चा पहिला टप्पा जे पार पडत आहे त्या बाबतीत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। पाहूया एक नजर। काय सांगणार आहे मॅडम की आपल्या शांताबाई नखाते शाळेमध्ये जनगणना 2027 चा पहिला टप्पा पार पडत आहे, या संदर्भात काय सांगणार आपण? भारत सरकारच्या निर्देशानुसार जनगणनेचा पहिला टप्पा हा आता सुरू झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने आज शांताबाई नखाते शाळेमध्ये दिनांक 27/4 पासून पहिले प्रशिक्षण सुरू झाले। त्याच्यामध्ये घर यादी, घरगणना याबाबत सविस्तर प्रगणक, पर्यवेक्षक आणि सुपरवायझर यांना आम्ही ट्रेनिंग देत आहोत। त्याच्या संदर्भात आता सध्या ट्रेनिंग सुरू आहे आणि सर्व जे आहेत आमचे प्रगणक, पर्यवेक्षक, सुपरवायझर यांनी कशा प्रकारची जनगणना करायची आहे आणि लोकांना त्याबाबत कसं मार्गदर्शन करायचं आहे याबाबत सविस्तर त्यांना माहिती आम्ही देत आहोत। तसेच त्यांना एक डेमो पण आम्ही देत आहोत की तुम्ही डेमो करून पुढे काय काय करायचं आहे हे सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत। तसेच स्वगणनामध्ये असा विषय आहे की स्वगणना एक ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची जनगणना स्वतः करू शकता, स्वतःचे नावाची नोंदणी करू शकता। हे देखील त्याच्यामध्ये एक ॲप आहे, त्याद्वारे आपण आपली जनगणना स्वतः करू शकतो आणि हे सर्व माननीय उपविभागीय अधिकारी पाथरी यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय तहसीलदार साहेब कावडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणनेचे सर्व कामकाज आम्ही करत आहोत आणि त्यांच्या निर्देशानुसार सर्व कामकाज आम्ही जनगणनेचे पार पाडत आहोत। सोबतच आमच्यासोबत आहेत नोडल अधिकारी वाघमारे सर आहे, आपण यांचे जाणून घेणार आहोत। काय सांगणार आहे सर की शांताबाई नखाते विद्यालयामध्ये प्रशिक्षण चालू आहे, पहिला टप्पा पार पडत आहे, काय याच्या बाबतीत सांगणार आपण? सर, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या घर सूचीकरण हे करायचं आपल्याला आहे। त्यानुसार प्रगणक जे आहेत ते स्वतः घरी जाणार आहेत आणि त्यांचे स्वतः घरी जाऊन त्यांची गणना करणार आहेत घराची। तर सर्वांना अशी मी विनंती करतो की जे आमचे प्रगणक येतील त्यांना सहकार्य करावे आणि खरी ती माहिती सांगावी आणि त्यांना सहकार्य करून प्रशासनालाही सहकार्य करावे आणि हे राष्ट्रीय कामावर आहे। सर की आज शांताबाई नखाते ह्या शाळेमध्ये पहिला टप्पा पार पडत आहे जनगणना 2027चा, त्या संदर्भामध्ये आपले अधिकारी वगैरे जे काम करत आहे प्रशिक्षणामध्ये काय संदेश देणार आपण जनतेला वगैरे? पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला घर गणना करणार आहेत, ते प्रगणक करणार आहेत आणि प्रगणक आपल्या घरोघरी जाऊन स्वतः घर मोजणार आहेत। तर मी प्रशासनाकडून अशी विनंती करतो की सर्वांनी सहकार्य करावे आणि हा राष्ट्रीय कार्यक्रम असून याबद्दल खरी माहिती देण्यात यावी, ही असं आवाहन करतो।